फायनली मोस्ट अवेटेड मूवी टॉक्सिक रिलीज झाला. तर बघूया आपण हा मूवी कसा आहे. तर यशची ऍक्टिंग यार मॅडनेस होतो, मॅडनेस एकदम थिएटर फाड. तर समजात पहिले आपण पाहू मूवीचा मेन म्हणजे प्लॉट पाहू. आपण मूवी चालू होतो एका सीन पासून, जिथं तुम्ही ट्रेलर मध्ये एक सर्कसचा सीन पाहिला होता. त्या सीन पासून मूवी चालू होतो. एक प्लॉट मूवीचा हा आहे की एक लव्ह स्टोरी कशी रिव्हेंज मध्ये बदलती, तो प्लॉट फर्स्ट हाफ मध्ये बिल्ड केलेला दिसतो तुम्हाला. तर जे तुम्ही इंटरव्हलचे सीन पासन काही एकदम आउट ऑफ माइंड चालायचं असं एकदम. आणि तुम्हाला माहिती आहे येसचं स्क्रीन प्रेझन्स कसं आहे. तर मेन प्लॉट आणि ट्विस्ट तिथून चालू होतो जिथून इंटरव्हल संपला तिथं. ज्या कसं एका लव्ह स्टोरीचं जे हे आहे नातं एका रिव्हेंज मध्ये बदलतं, किंवा मग जो मूवीचा मेन बेसिक प्लॉट आहे जसं की पूर्ण बिल्डअप मध्ये त्यांनी फर्स्ट हाफ लावलेला आहे. आणि मेन म्हणजे अजून एक गोष्ट त्यामध्ये समजा पूर्ण जो ट्विस्ट आहे तो आहे याच्यावर इंटरव्हलमध्ये. तर इंटरव्हलच्या नंतर कसं आहे का आपल्या ट्रेलरमध्ये दाखवलं गेलं, जसं की बाप लेकाचं नातं कसं एका रेंजमध्ये बदलतं, किंवा ते काय त्याचे बेसिक मागचे कारण काय ते पूर्ण तुम्हाला रिव्हील केलं जाते सेकंड ॲप. तर सेकंड ॲप तुम्हाला जेव्हा चालू झाला सेकंड ॲप, तेव्हा नंतर तुम्हाला थोडासा लास्टला जोपर्यंत क्लायमॅक्स येत नाही तोपर्यंत तुम्हाला थोडासा खिचल्यासारखा वाटत. पण क्लायमॅक्स काय मॅडनेस होता अल्ट्रा. आणि आणि ॲक्टिंग वाईज जर या मूवीबद्दल बोलायचं म्हणजे झालं तर यश तुम्हाला माहीतच आहे काय तगडी ॲक्टिंग करतो तो. आणि गीतू मोहनदासनं असं प्रेझेंट केलं त्या मूवीमध्ये त्याला. मूवीज थिएटर फाड आहे. ॲक्टिंग वाईज या मूवीला माझ्याकडनं 5 आउट ऑफ 5 स्टार. आणि त्यामध्ये जे डायरेक्शन केलं हॉलिवूड लेवल डायरेक्शन होतं गीतू मोहन. माझं यामध्ये जर या मूवीबद्दल काही ओपिनियन असेल तर ऑल टाइम म्हणजे इट्स अ ब्लॉकबस्टर पीस ऑफ मास ऑडियन्स. इतका भारी मूवी होता. तर तुमचं ओपिनियन मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही जर मूवी पाहिला असेल, तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगा.